नमस्कार सर्वांना, कशा आहात सगळे. स्वागत आहे तुमचं प्रणित किचनमध्ये. तर समोर जो तुम्हाला व्हिडिओ दिसतो ना, त्याचा शॉर्ट व्हिडिओ मी ऑलरेडी चॅनलवरती टाकलेला आहे. पण काही जणांची कंप्लेंट आहे की मी खूप फास्टमध्ये बोलते, म्हणून मी तुमच्यासाठी फुल व्हिडिओ पण घेऊन आले आहे. कढईमध्ये थोडंसं तेल ॲड करून घ्यायचं. तेल व्यवस्थित असं गरम झालं की लसणाच्या पाकळ्या टाकून व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत 1-2 मिनिट. आणि त्यानंतर 2 मिडियम आकाराचे कांदे बारीक कट करून घेतलेले होते, तेही याच्यामध्ये टाकून द्यायचे आणि छान असं 2-3 मिनटं परतून घ्यायचं आहे, त्याचा कलर चेंज होईपर्यंत. आता आपण त्याच्यामध्ये मसाले ॲड करून घेणार आहोत. तर त्याच्यामध्ये मी लाल मिर्च पावडर, कांदा लसूण मसाला, गरम मसाला, त्याचसोबत मी धना पावडर टाकलेली, जिरा पावडर टाकली आणि चिकन मसाला टाकलेला आहे. अशा पद्धतीने सगळे मसाले मी याच्यामध्ये ॲड केलेले आहेत. टेस्ट खूप छान लागते, त्याच्यामुळे मी एवढे मसाले टाकले. तुम्हाला नसतील टाकायचे एवढे मसाले तर तुम्ही थोडे मसाले टाकू शकता, बाकीचे मसाले स्किप करून द्या. आणि छानपैकी परतून घ्यायचं आहे त्याला 1-2 मिनिट. एक अर्ध्या वाटीच्या पण कमी मी हरभऱ्याची डाळ घेतलेली होती, तिला 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि एक अर्धा तास तिला व्यवस्थित असं भिजू घातलेलं होतं. आता ही हरभऱ्याची डाळ ही याच्यामध्ये ॲड करून दिलेली आहे. पुन्हा 1-2 मिनटं परतून घ्यायचं. घरामध्ये मी थोडासा भोपळा शिल्लक राहिलेला फ्रीजमध्ये, म्हटलं याचं करायचं तरी काय, म्हणून मी अशा पद्धतीने याची भाजी बनवलेली होती. भोपळ्याला स्वच्छ धुवून घ्यायची, त्याची साल काढायची, बारीक कट करून घ्यायचं. जसं आपण बटाट्याच्या बारीक फोडी करतो ना, त्याच्याच पद्धतीने बारीक फोडी करून घ्यायची आहेत. म्हटलं पातळ भाजी बनवण्यापेक्षा आपली सुकी भाजी बनवून द्यावी डब्याला, म्हणून मी ही भाजी बनवली होती. एकदम झटपट आणि 10 मिनिटामध्येच होतं, जास्त वेळही लागत नाही शिजायला. हरभऱ्याची डाळ जर तुम्ही व्यवस्थित भिजवली तर वेळ लागणार नाही. चवीप्रमाणे मीठ ॲड करून घ्यायचं. सगळा भोपळा याच्यामध्ये ॲड केल्यानंतरनं परतून घ्यायचं आहे 1-2 मिनिट छानपैकी. त्याला सगळे मसाले त्या भोपळ्याला लागले पाहिजेत अशा पद्धतीने. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शक्यतो करून भोपळ्याची भाजी खावी, कारण शरीरासाठी भोपळ्याची भाजी खूप छान असते. त्याच्यामुळं भोपळ्याची भाजी शक्यतो करून उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जास्त खावी. थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे मी याच्यामध्ये भाजी शिजवण्यासाठी. तुम्हाला करायचं असेल तर करू शकता, नाही तर स्किप करून द्या. आणि 10 मिनटं झाकण लावून आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे. 10 मिनटानंतरनं बघू शकता झटपट अशी आपली एकदम इझी पद्धतीने आपली भोपळ्याची भाजी तयार झालेली आहे. तुम्ही पण नक्की घरी ट्राय करून पहा, तुमच्या फॅमिलीला खाऊ घाला. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बाकीचे पण व्हिडिओ पाहत जा. चला सगळ्यांना बाय.